नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल गपशप बँडेड. चला तर पाहूया श्री रामचरितमानस या पुस्तकाचा पुढचा भाग. त्यानंतर लक्ष्मण शत्रुघ्नाला मिठी मारून भेटला आणि अशा प्रकारे विरहामुळे उत्पन्न झालेले दुसह दुःख नाहीसे केले. नंतर भरत व शत्रुघ्न यांनी सीतेच्या चरणी नमन केले आणि त्यांना खूप सुख लाभले. प्रभूंना पाहून सर्व अयोध्यावासी आनंदित झाले. राम वियोगामुळे झालेले त्यांचे सर्व दुःख नाहीसे झाले. सर्व लोक प्रेमविव्हळ व भेटण्यास आतुर असलेले पाहून श्रीरामांनी एक चमत्कार केला. त्या प्रसंगी कृपाळू श्रीराम असंख्य रूपांमध्ये प्रकट झाले आणि सर्वांशी एकाच वेळी यथायोग्य रीतीने भेटले. श्री रघुवीरांनी कृपादृष्टीने पाहून सर्व नरनारींचा शोक दूर केला. भगवान क्षणभरात सर्वांना भेटले. हे उमे, हे रहस्य कुणालाही कळले नाही. अशा प्रकारे सौजन्य आणि गुणांचे धाम असलेले श्रीराम यांनी सर्वांना सुखी करून ते पुढे गेले. कौसल्या इत्यादी माता नुकत्याच व्यालेल्या गायी आपल्या वासरांना पाहून धाव घेतात तशा धावल्या. जणू नव्याने व्यालेल्या गायी आपल्या छोट्याशा वासरांना घरी सोडून नाईलाजाने वनात गेल्या असाव्यात आणि दिवस मावळताच वासरांना भेटण्यासाठी हंबरत व स्तनातून दूध स्त्रवत नगराकडे धावल्या असाव्यात. प्रभू अत्यंत प्रेमाने अशा सर्व मातांना भेटून अत्यंत गोड शब्दात बोलले. वियोगामुळे आलेली भीषण विपत्ती नाहीशी झाली. भगवंतांना भेटून व त्यांचे बोलणे ऐकून त्या सर्वजणींना अपार सुख व आनंद मिळाला. आपला पुत्र लक्ष्मण याचे श्रीरामांच्या चरणी असलेले प्रेम पाहून सुमित्रा त्यांना भेटली. श्रीरामांना भेटताना कैकेयीच्या मनास मात्र संकोच वाटत होता. सर्व मातांना भेटल्यामुळे व त्यांचे आशीर्वाद मिळाल्याने लक्ष्मणाला आनंद वाटला. तो कैकेयी मातेला वारंवार भेटला, परंतु त्याच्या मनातील राग गेला नव्हता. जानकी सर्व सासूंना भेटली आणि त्यांच्या पाया पडून तिला खूप आनंद झाला. सर्व सासवा तिची खुशाली विचारून आशीर्वाद देत होत्या की तुझे सौभाग्य अखंड राहो. सर्व माता श्री रघुनाथांचे कमलासारखे मुख पाहत राहिल्या. त्यांच्या नेत्रात प्रेमाचे अश्रू उचंबळून येत होते, परंतु हा मंगल प्रसंग मानून त्या आपल्या अश्रू डोळ्यातच रोखून धरत होत्या. सोन्याच्या तबकातून आरती करत होत्या आणि वारंवार प्रभूंचे अंग प्रेमाने पाहत होत्या. अनेक प्रकारच्या वस्तू ओवाळून टाकत होत्या आणि त्यांच्या मनाला परमानंद वाटत होता. कौसल्या वारंवार कृपासागर आणि रणधीर अशा रघुवीरांना पाहत होती. ती वारंवार मनात विचार करीत होती की यांनी लंकापती रावणाला कसे मारले असेल. माझे हे दोन्हीही पुत्र अत्यंत सुकुमार आहेत आणि राक्षस हे तर फार मोठे योद्धे आणि बलवान होते. सर्व माता लक्ष्मण व जानकी यांच्यासह श्रीरामांना निहाळत होत्या. त्यांचे मन परमानंदात मग्न झाले होते आणि शरीर वारंवार पुलकित होत होते. लंकापती विभीषण, वानरराज सुग्रीव, नल, नील, जांबवान, अंगद व हनुमान इत्यादी सर्व उत्तम स्वभावाच्या वीर वानरांनी मनुष्याची मनोहर रूपे धारण केली होती. ते सर्व भरताचे प्रेम, सुंदर स्वभाव, त्यागव्रत व नियमांचे आचरण पाहून अत्यंत प्रेमाने व आदराने त्याची वाखाणणी करीत होते आणि नगरवासियांचे प्रेम, शील आणि विनयपूर्व रीत पाहून ते सर्वजण प्रभूंच्या चरणी असलेल्या त्यांच्या प्रेमाचे कौतुक करत होते. नंतर श्री रघुनाथांनी सर्व मित्रांना बोलावले आणि सर्वांना सांगितले की मुनींच्या पाया पडा. हे गुरु वशिष्ठ आमच्या संपूर्ण कुलासाठी पूज्य आहेत. यांच्या कृपेमुळेच युद्धात राक्षस मारले गेले आहेत. मग श्रीराम गुरूंना म्हणाले की हे मुनिवर्य, हे सर्व माझे मित्र आहेत. युद्धरूपी समुद्रामध्ये यांनी माझ्यासाठी जहाजाप्रमाणे आधार दिला. माझ्यासाठी यांनी आपले प्राणसुद्धा दिले. हे भरतापेक्षा जास्त मला प्रिय आहेत. प्रभूंचे बोलणे ऐकून सर्वजण प्रेम व आनंदात बुडून गेले. अशा प्रकारे त्यांना क्षणोक्षणी नवे नवे सुख वाटत होते. नंतर त्या सर्वांनी कौसल्याच्या चरणांवर मस्तक ठेवले. कौसल्याने आनंदाने आशीर्वाद दिला आणि म्हटले, तुम्ही मला रघुनाथाप्रमाणेच प्रिय आहात. आनंदकंद श्रीराम आपल्या महालाकडे निघाले. फुलांच्या वर्षावाने आकाश भरून गेले होते. नगरातील स्त्री पुरुषांचे जमाव गच्च्यांवर चढून त्यांचे दर्शन घेत होते. सोन्याचे कलश रत्नांनी अलंकृत करून व सजवून सर्व लोकांनी आपापल्या दारात ठेवले होते. सर्व लोकांनी मंगलकारक तोरणे, ध्वज आणि पताका लावल्या होत्या. सर्व गल्ल्यांमध्ये सुगंधी द्रव्याचे सडे घातले होते. मोत्यांच्या अनेक रांगोळ्या काढल्या होत्या. अनेक प्रकारचे सुंदर व मंगल सजावट केली होती आणि आनंद व्यक्त करणारे खूप नगारे वाजत होते. जिकडे तिकडे स्त्रिया वस्तू ओवाळून टाकीत होत्या आणि आनंदाने आशीर्वाद देत होत्या. बऱ्याचशा तरुण सुवासिनी सोन्याच्या तबकांमध्ये आरत्या घेऊन मंगलगीते गात होत्या.
दुःख हरण करणारे आणि सूर्यकुलरूपी कमलवनाला प्रफुल्लित करणारे सूर्य श्रीराम यांना ओवाळीत होत्या. नगराची शोभा, संपत्ती व कल्याण यांचे वर्णन वेद, शेष व सरस्वती करत होते. परंतु ते सुद्धा भगवंताचे हे चरित्र पाहून अवाक झाले होते. शिव म्हणतात, हे उमे, मग मनुष्य त्यांचे गुण कसे गाऊ शकतील बरे? स्त्रिया या कुमुदिनी, अयोध्या हे सरोवर आणि श्री रघुनाथांचा विरह हा सूर्य होता. त्यामुळे त्या कोमजलेल्या होत्या. आता विरहरूपी सूर्याचा अस्त झाल्यामुळे श्रीराम रूपी पूर्णचंद्र पाहून त्या प्रफुल्लित झाल्या होत्या. अनेक प्रकारचे शुभशकुन होत होते. आकाशात नगारे वाजवत होते. नगरामधील पुरुष व स्त्रिया यांना दर्शन देऊन कृतार्थ करीत भगवान श्रीराम महालाकडे निघाले. श्री शिव म्हणतात, हे भवानी, प्रभूंना जाणवले की माता कैकेयी ओशाळून गेली आहे. म्हणून प्रथम ते तिच्या महालाकडे गेले आणि तिची समजूत घालून त्यांनी तिचे समाधान केले. नंतर श्रीहरी महालात गेले. कृपासागर श्रीराम जेव्हा आपल्या महालात गेले तेव्हा नगरामधील सर्व स्त्री पुरुषांना आनंद झाला. गुरु वशिष्ठांनी ब्राह्मणांना बोलावून म्हटले, आज शुभ दिवस व शुभमुहूर्त इत्यादी सर्व शुभयोग आहेत. या प्रसंगी श्री रामचंद्रांनी सिंहासनावर विराजमान व्हावे अशी तुम्ही सर्व ब्राह्मणांनी आनंदाने आज्ञा द्यावी. वशिष्ठ मुनींचे सुंदर बोल ऐकताच सर्व ब्राह्मणांना फार बरे वाटले. हे सर्व ब्राह्मण आनंदपूर्ण भाषेत म्हणाले, श्रीरामांचे राज्याभिषेक हा संपूर्ण जगाला आनंददायक आहे. हे मुनिश्रेष्ठ, आता उशीर लावू नका आणि महाराजांचा राजतिलक लवकर करा. तेव्हा मुनींनी सुमंत्राला सांगितले. ते ऐकताच तो आनंदाने निघाला. त्याने त्वरित जाऊन अनेक रथ, घोडे आणि हत्ती सजवले आणि जिकडे तिकडे सूचना देणाऱ्या दूतांना पाठवून मंगलतिलक वस्तू मागवल्या आणि नंतर आनंदाने येऊन तो वशिष्ठांच्या पाया पडला. आजच्यासाठी धन्यवाद.